प्रणाम प्रभू. प्रणाम माते. हे काय मुनिवर, आज तुम्ही सगळ्यांच्या आधी या आख्यानाच्या इथे आला आहात? विशेष असे काही नाही देवी. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे मनात आले. श्री खंडेराय आणि म्हाळसा अजून आलेले नाहीत. आणि बाणाई देखील. काय झाले माते? मुनिवर, मी बानूला भेटून आले आहे. अलक्ष्मीने तिला चुकीचा मार्ग दाखवू नये याची मला काळजी वाटत होती, म्हणून तिला भेटायला गेले होते. आणि केवळ इतकंच नव्हे तर या आख्यानातून बाणाईच्या मनात काही शंकाच उद्भवलेल्या दिसत नाही. जर असं झालं तर तिला सत्य कधीच कळणार नाही. मला असं वाटतं प्रभू की तुमच्या मूळ रूपाबद्दल तिला कळल्यामुळे बानू निर्धास्त झाली असावी. परंतु त्यामुळे आपल्या हातून काय चुका घडतील ह्याचं भान तिनं ठेवणं आवश्यक आहे. हे मात्र सत्य आहे माते. आणि त्या दृष्टीनं तिनं आता पावलं उचलणं आवश्यक आहे. कसला विचार करता आहात मुनिवर? माते, आज बानूला आख्यानात पूर्वजन्मातल्या नाही तर याच जन्मातल्या विस्मृतीत गेलेल्या घटना आठवू शकतात. सदानंदाचा एकट 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 एकट. प्रणाम देवा. प्रणाम माते. मुनिवर, आज तुम्ही सर्वांच्या आधी आला आहात. देवा, मी आत्ताच त्यांना हेच सांगत होतो. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे माझ्या मनात आले आणि म्हणूनच मी आलो. म्हाळसा, म्हाळसा, तुझे आज ध्यान दुसरीकडे कुठेतरी वाटते. म्हाळसा, काय झाले? ठाऊक नाही, पण असं वाटतं आहे कधी आख्यान सुरू होत आहे. दुसरीकडे कुठेही माझं लक्ष नाहीये. खरं सांगायचं तर पार्वती देवींशी जेव्हा जेव्हा माझी भेट होते तेव्हा तेव्हा माझ्यासमोर नव्याने काही गोष्टी येतात. नारायण नारायण. होय, अलक्ष्मी देवी खरं बोलल्या आहे ती. काय झालं ग बानू? असे मधीच काम न उभी राहिली. महाराज, काय झालं बानू? महाराज, मला एक सांगायचं आहे. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यासनी मी बघितलं आहे बघा. रंभा. वय वय त्याच. म्हणजे त्यासनी मी बघितलं आहे असं मला वाटतं आहे. बानू, तू तिला भेटली आहेस, तू तिच्याशी बोलली देखील आहेस. नारायण नारायण. म्हणजे मला जे वाटतं आहे ते खरं आहे वय? होय बानू, परंतु ते का याचा विचार केला आहेस का तू? नाही जी, पण मला जे आठवलं ते मी सांगितलं. बानू, तुला या सगळ्याचे तर्क लावणे आवश्यक आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचे हे प्रयत्न इतके सोपे नाहीत हे ध्यानात ठेव. जी.
बानू, ह्या पृथ्वीवर जन्म घेण्याआधी इंद्रदेवांची कन्या म्हणून तू स्वर्गात राहत होती. तेव्हा स्वर्गात झालेल्या त्या सभा, अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन अशा अनेक गोष्टी तू पाहिल्या आहेस. तरीच मला असं वाटलं का मी त्यासनी बघितलं आहे बघा. तुझ्या स्मृतीला ताण देऊन आणखी काही आठवतंय का याचा विचार कर. वय देवा, मला आठवलं आता. मी त्यासनी नाचताना बघितलं आहे. आणि मी त्यांच्या संग बोलले बी आहे. आता आठवलं बघा मला. हा बानू, तू तुझ्या स्मृतीला ताण दिल्यानंतर तुला काही गोष्टींचा साक्षात्कार झाला. अशा प्रकारे हळूहळू सत्याच्या दिशेने तुला तुझा प्रवास सुरू ठेवायचा आहे. कदाचित तुला अंतिम सत्याचा देखील साक्षात्कार होईल. वय माणसा, तुला देखील अशा प्रकारे प्रयत्न सुरू ठेवायचे आहे. जसं बानूला काही गोष्टींचा साक्षात्कार झाला, तसाच तुला देखील साक्षात्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. हो, ते मी जाणते. देवी, बोला मुनिवर. आज आपण अशा शांत शांत का? आपण काही बोलला नाही. आज तशी वेळच आली नाही. म्हणजे मला हे समजा आठवलं, त्याचं तुम्हासनी काय बी नाही वय. कदाचित आधी वाटलं असतं. आणि आता जेव्हा तू ते सांगत होतीस तेव्हा क्षणभर माझ्या मनात विचार देखील आला. पण दुसऱ्या क्षणी मी भानावर आले, स्वतःला सावरलं. म्हटलं की या सगळ्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. नारायण नारायण. अर्थ नाही? हो, कारण या आख्यानातून मला माझ्या पूर्वजन्माचा शोध घ्यायचा आहे. आणि मला त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं वाटतं. तुला जे आठवलं ते ह्या जन्माचं आहे, त्याचा गतजन्माशी काही संबंध नाही. आणि म्हणून मी विचारही नाही केला. मला असं वाटतं की आता आपण आख्यानाकडे वळावं. आणखीन महत्वाचं काही जाणून घ्यायचं आहे. नारायण नारायण. आणि समुद्रातून रंभा बाहेर आली, अर्थात स्वर्गलोकातली अप्सरा. तिच्या अद्भुत अशा रूपामुळे कुणीही तिच्या प्रेमात पडलं असतं. केवळ रंभाच नव्हे तर अशा काही अप्सरांनी देवलोकाची शोभा ही सर्वदूर केली होती. देवेंद्रांच्या इंद्रसभेत केवळ रंभाच नव्हे तर उर्वशी, मेनका, तिलोत्तमा अशा अनेक अप्सरा होत्या. त्या नृत्यात विशारद होत्या, संगीतात नैपुण्य मिळवलेल्या होत्या, त्यांना अनेक कला अवगत होत्या. गंधर्वांचे गायन आणि अप्सरांचे नृत्य बघण्यासाठी अनेक जण आतुर असायचे. अशी ही अप्सरा. आणि ही अप्सरा पुन्हा देवांना मिळाली आणि देवेंद्रांचा आनंद वाढला. कारण खरोखरीच या अप्सरा स्वर्गाची शोभा वाढवत असत. नारायण नारायण. तुळशीची माळ तुला दिसली आणि तू घेतली? नाही जी, ही माळ म्हणजे विष्णू देवांची खून आहे. आणि मला काय बाय कळावं म्हणून त्यांनी मला दिली असेल असं मला वाटलं. त्यांनी तुला सहाय्य करावं असं काय आहे तुझ्यात?